तर आज आपण बनवणार आहे बनाना केक। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्रज्वल। सगळ्यात आधी केकला लागणाऱ्या गोष्टी आपण आणायला चाललेलो। इकडे मार्केटमध्ये येऊन ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्या घ्यायचं चाललेलो। सगळ्यात आधी केकचं भांड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता करू केक बनवायला सुरुवात। मंडळी, केक मध्ये आपल्याला जास्त पिकलेले केळी वापरायचे आहेत। टोटल आपल्याला 4 केळी घ्यायचे आहेत। मग त्यांना असं मस्तपैकी कट करून घेऊया। कट केलेली केळी आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्याला पोटॅटो स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्ही या जागी मिक्सरचा किंवा चमचाचा पण वापर करू शकता। आपल्याला अशा प्रकारे हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता 1 वाटी गुळ पावडर टाकून घेऊयात। परत 4 मोठे चमचे बटर टाकून घेऊयात। ते झालं थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आहे। आता हे सगळे मिश्रण आपण एकजीव मिक्स करून घेऊयात। आता साईडला अजून एक पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये आता 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात। आता 2 मोठे चमचे कोको पावडर टाकायचे आहे। परत 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। चाळून झाल्यावर सगळं एकजीव मिक्स करून घेऊयात। आता आधी 10 मिनिटं ओव्हन प्री हीट व्हायला ठेवला आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहे त्याला बटर लावून असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। परत पीठ टाकून सगळं असं कोटिंग करून घ्यायचं। आता जे आपण पहिल्यांदा केळाचंच मिश्रण केलं ते आता यामध्ये टाकून घेऊयात। आता आपल्याला लागल तसं आपण थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे। म्हणजे हे बॅटर आता अशा प्रकारे झालं पाहिजे। त्यामध्ये आता 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे। परत अर्धा वाटी चॉको चिप्स टाकून घेऊयात। आता हे सगळं मिश्रण आपल्याला केकच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। वरून अजून थोडं चॉको चिप टाकून घेऊयात। ते झाल्यावर आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला ओव्हन मध्ये 170 डिग्रीवर 60 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। म्हणजे आता आपला केक बेक होत आहे। म्हणजे तुमच्याकडे जर ओव्हन नसलं तर तुम्ही याला कढईमध्ये पण करू शकताय। जर कढईमध्ये केक ठेवणार असला तर तुम्हाला अधून मधून असं चेक करावं लागेल। जर बॅटर लागत असलं तर समजा तुमचा केक अजून कच्चा आहे। म्हणजे 1 नंबर असा आपला बनाना केक रेडी झालेला आहे आणि हेल्दी पण आहे। त्यामुळे तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करून बघा। आता आपण पण खाऊन बघा नक्की कसा झालाय। म्हणजे केक चवीला पण 1 नंबर झालाय। तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा। भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी। आणि हा, फॉलो करायला तेवढं विसरू नका।